हे बघा, हे हँड पर्स बनवायला मी असा आयताकृती एक पीस घेतलेला आहे. असं एक आयताकृती कापडाचं पीस घेतलं आहे. त्याच्या आतमध्ये कॅनव्हास घातले आणि पाठीमागे अस्तरचं पण त्याच मापाचा तुकडा घेऊन हे चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे. आता ह्याचं मी तुम्हाला माप सांगते. बघा, हे आहे आपलं 17 बाय 9 इंचाचं. बघा, 17 बाय 9 इंच, असे 17 इंच आणि असे 9 इंच आहेत. आता इकडे काय करणार आहे मी, दोन्ही बाजूला चेन लावायची. पण इथे कशी चेन लावणार आहे, आता प्रत्येक वेळेस आपण ही चैनीचे हे 2 भाग करून एक भाग इकडे आणि एक भाग तिकडे असं लावतो. तर तसं न लावता ही पूर्ण चेन इथे ह्या एका बाजूला आणि ही दुसरी पूर्ण चेन ह्या दुसऱ्या बाजूला लावणार आहे. आता ही चेन लावताना हो का, हे असं इथे शिवून घ्यायचं आणि परत असं दुमडून इथे वरनं एक डाग शिलाई मारून घ्यायची. असं सेम दोन्ही बाजूला ह्या चेनी शिवून घ्यायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूला मी इथे ह्या 2 चेन लावून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, हो का. आता काय केलं, इथे मी 1-1 इंचाचे 2 वेलक्रो कट करून घेतलेत. वेलक्रो म्हणजे हे का, हे असं चिटकवायचं असतं. हे असं 1-1 इंचाचं आहे बरं का. हे असे 2 पीस मी कट करून घेतले आहेत. आता काय करायचं, हे का, ह्या बाजूनी 1.5 इंच 1.5 इंच आणि ह्या चैनीच्या बाजूनी ही चैन आहे ना, इथून शिवलं आहे ना, तिथून आपल्याला 2.5 इंच खालती. हो का, हे 2.5 इंच म्हणजे वरनं 2.5 इंच आणि इकडनं 1.5 इंच. ठीक आहे, असं अशी इथं आपलं चिकून करायची आणि इथे ना आपल्याला असा वेलक्रो शिवून घ्यायचा आहे. ठीक आहे, असंच इथे पण इकडनं 1.5 आणि इकडनं 2.5 इंचचं माप घेऊन इथे एक, का इकडे एक आणि इथे एक, तसंच ह्या बाजूला पण आपल्याला हे वेलक्रो शिवून घ्यायचे आहेत. असे हे चारी बाजूला आपल्याला वेलक्रो शिवून घ्यायचे आहेत. ओके, हे बघा, आता इथे मी ना चारी बाजूला वेलक्रो लावून घेतलेले आहेत. एकदम बरोबर आणि एका लाईनीमध्ये हे लावून घ्यायचे आहेत बरं का. वर खालती करायचं नाही आहे. जर का हे वर खालती झालं तर आपल्याला पुढच्या म्हणजे पुढे आपल्याला हे चिटकवण्याच्या मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही नीट पट्टीने लाईन मारून हे बरोबर एक समोरासमोर वेलक्रो जोडून घ्या. तर आपला हा एक भाग झाला. आता मी आहे ना दुसरा भाग घेणार आहे वरचा. तो आता बाजूला ठेवा. आता हा जो दुसरा भाग आहे ना, तो आता हो का, हा मी 17 बाय 9 इंचाचा घेतला होता. आता हा घ्यायचा आहे 19 बाय 10 इंच. हे 19 असे 19 इंच आहे आणि असं 10 इंच, असे 19 आणि असं 10 इंच. आता इथे हे कॅनव्हासचं कागद लावलेला आहे, कॅनव्हास लावला आहे आणि त्याच्या पाठीमागे मी अस्तरनी शिवून घेतला आहे कॅनव्हासलाच. हा भाग आपला आतल्या बाजूला येणार आहे, त्याच्यामुळे मी अस्तर लावून घेतले. आता हे बरोबर ह्याचं दुमडून घ्यायचं मधोमध. दुमडून झालं की हे मधून आपल्याला सरळ कापायचं आहे. बरोबर मधोमध कापून घ्यायचं बरं का. जर काय वाटलं तर लाईन मारून घ्या तुम्ही, जर तुम्हाला म्हणजे बरोबर मधोमध नीट असं हे दिसत नसेल तर दुमडलेलं. आता त्याची इथे मी ना चेन लावून घेणार आहे. अशी ह्या दोन्ही भागाला अशी ना चेन शिवून घेणार आहे. शिवून वरनं दाब शिलाई मारून घ्यायची. अशी ह्या 2 भागाला आपण ही चेन अशी लावून घेणार आहोत. इथे चेन लावून घेतलेली आहे मी. हे भाग, हा जो दुसरा भाग आहे ना त्याच्या इथे बरं का. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, ही आपली सरळ, ह्या भागाची आपली ही सरळ बाजू ही चेन आहे. मग आता हा भाग असा उलटा करून घ्यायचा आणि हा जो दुसरा भाग आहे तो पण असा उलट्या बाजूनी इकडनं, सॉरी, हे असं नका, हे म्हणजे ही उलट बाजू समोरासमोर आली पाहिजे.
अशा पद्धतीने ना आपल्याला हे असं चारी बाजूनी शिवून घ्यायचे आहे हे दोन्ही पीस. हो का, ही सरळ बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे आपली, आणि दोन्ही उलट्या बाजू समोरासमोर आलेत आणि दोन्ही सरळ बाजू वर खालती आलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे चारी बाजूनी शिवून घ्यायचं आहे बरं का. नीट व्यवस्थित बघून घ्या. हे दोन्ही सुलटे भाग आपले वर खालती आलेले आहेत आणि उलट बाजू दोन्ही समोरासमोर आलेले आहेत. अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे हे बघा. आणि जे एक्स्ट्राचं कडेचं कापड आहे ते मी कापून घेतलेलं आहे. आता काय केलं मी, असं एक पट्टी घेतली आहे दुसऱ्या कापडाची. तुम्ही ह्याच कापडाची पण पट्टी घेऊ शकता किंवा दुसरं तुम्हाला कुठल्याही कलरचं वेगळं कापड लावायचं असेल तर त्याची पण तुम्ही पट्टी घेऊ शकता. आता ही मी पट्टी आहे ना, ही ही जी आपली चेन आहे त्या चेनीला शिवून अशी वरच्या बाजूनी पायपिंग करून घेणार आहे बरं का ह्या पट्टीने. बघा अशी ना इथे पायपिंग करून घेणार आहे इथे. त्याचप्रमाणे ह्या बाजूला पण ह्या चेनीला पण मी पायपिंग करून घेणार आहे. बघा आता अशा प्रकारे दोन्ही चेनीची इथे मी पायपिंग लावून घेतलेली आहे ह्या कापडाने. बघा आता काय करायचं आहे, हे असं उलटं करायचं आणि बरोबर इथे असं हे दुमडायचं आणि हा भाग पण इथे असा हे करायचं, म्हणजे हे चेनीच्या समोर असं घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडनं अशी दोन्ही बाजूला कडेने शिलाई मारून घ्यायची आहे बरं का. हो का, दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूला परत असं ह्या कापडाने पायपिंग पण करून घ्यायची आहे. इथे शिलाई मारायची पूर्ण आणि इथे शिलाई मारायची परत प्लस पायपिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. कप्प्यांची ही हँड पर्स तयार झाली आहे. बघा तुम्ही बघू शकता. हा एक कप्पा आहे आपला. 1 2 3 4 5 आणि हा 6. आता आणि हे असं इथे वेलक्रो. छान दिसते ना पर्स, एकदम मस्त आहे. कुठेही जाताना वगैरे आपण बाहेर जाताना घेऊ शकता. मोबाईल वगैरे बरंच काही आपलं सामान ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपली ही पर्स तयार झाली आहे. कसा वाटला व्हिडिओ? मग छान आहे ना. चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.